आज आपण रताळ्यापासून बनवली पुरणपोळी. चला मग बघू रेसिपी. आपण रताळे ना स्टीम करून घेतोय. रताळे स्टीम करायला टाकले आपण. स्टीम करायचे, पाण्यात टाकून उकडायचे नाही रताळे आपल्याला. आणि झाकण ठेवून व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे. स्टीम झालं की नाही बघायचं, म्हणजे व्यवस्थित शिजले ते. आता ते आपण व्यवस्थित खाली काढून घेऊया. आता ते सर्व रताळे उकडलेले मी एका कढईमध्ये टाकले रताळे. आणि जे पावभाजीचं आपण हे करतो ना मेस, तसं मी त्याच्याने मिक्स केलं. पूर्ण एकदम बारीक मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये ते गाठाने राहायला पाहिजे, गोळ्याने व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळं मिक्स करून घ्यायचं. रताळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं एकदम बारीक. तीच कढई आपण गॅसवरती ठेवली. त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकला आपण, कारण की अर्धा किलो रताळं होते ना, तर मग 1 वाटी गूळ बरोबर आहे. कारण रताळं पण गोड असतं ना, त्याच्यामुळे गूळ कमी असलं तरी चालेल. एकदम पुरण करून घ्यायचं, जसं आपण हरभरा डाळीचं पुरण करतो तसं पुरण करून घ्यायचं. पूर्ण गूळ पाणी सुटेपर्यंत त्याला हलवायचं. एकजीव सर्व झालं, एकदम पुरण घट्ट झालं. जायफळ टाकायचं थोडं. थंड करायला एका ताटामध्ये काढून घ्यायचं. ते पुरण व्यवस्थित थंड करून घ्यायचं. खालीवर केल्याने लवकर थंड होईल ते. थंड झालं की मग ते पुरण घट्ट होतं. एका ताटामध्ये मी 3 झाकणं राजगिऱ्याचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि घट्ट मळून घेतलं. जसं आपण पुरणपोळीला मळतो ना, तसं घट्ट पीठ मळून घेतलं मी. एकदम घट्ट मळून घ्यायचं. आणि आपण जसं पुरणपोळ्या करतो तसं पुरण भरून पुरणपोळी लाटून घ्यायची. जास्त जोर लावून लाटायची नाही, कारण ती फुटन. आपला आल्हाद लाटायची वरच्यावर. व्यवस्थित लाटून घेतले का एक चमचा तूप टाकायचं तव्यावरती. आपली पुरणपोळी त्याच्यावर टाकायची. व्यवस्थित दोन्ही बाजूने चांगली शेकून घ्यायची. एक चमचा परत तूप लावायचं. दोन्हीकडून चांगली शेकल्यानंतर आपली ही रताळ्यापासून बनवलेली पुरणपोळी नक्की करून बघा मैत्रिणी हो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.